Hello everyone, welcome back our favorite YouTube channel. Today we are going to learn 6th science chapter natural resources air, water and land means नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन. So students, in this chapter first of all observe means निरीक्षण करा. कशाचं निरीक्षण करायचं विद्यार्थी मित्रांनो? ही जी आकृती तुम्हाला दिसते ही आकृती आहे स्पियर्स ऑफ द अर्थ मीन्स पृथ्वीचे आवरणे. मुख्यत्वे विद्यार्थी मित्रांनो 3 आवरणे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल लिथोस्फियर मीन्स शिलावरण, हायड्रोस्फियर मीन्स जलावरण अँड ॲटमॉस्फियर मीन्स वातावरण. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जमीन आणि जमिनीखालचा जो भाग आहे त्याला लिथोस्फियर असे म्हणतात. द पार्ट ऑफ द अर्थ विच फॉर्म्ड विथ द क्रस्ट अँड अप्पर मॅन्टल इज नोन ॲज लिथोस्फियर. विद्यार्थी मित्रांनो जमीन आणि जमिनीखालचा जो भाग आहे तो जो क्रस्टनं तयार झालेला आहे, खडकानं तयार झालेला आहे अँड देन अप्पर मॅन्टलनं तयार झालेला आहे त्याला आपण लिथोस्फियर असे म्हणतो, शिलावरण असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो शिल म्हणजे दगड. त्याच्यानंतर पुढचं जे आवरण दिसतं हे पाण्यानं व्यापलेलं याला म्हणतात जलावरण. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसताक्षणी कळेल की बाबा जलावरण म्हणजे पाण्यानं व्यापलेल्या आवरणाला जलावरण असे म्हणतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो द इन्व्हलप ऑफ गॅसेस सराउंडिंग्स ऑफ द अर्थ इज नोन ॲज ॲटमॉस्फियर. म्हणजे आपल्या ह्या परिसरामध्ये जो पाण्यानं व्यापलेला भाग आहे त्याला जलावरण असे म्हणतात. अँड देन थर्ड वन ॲटमॉस्फियर. ॲटमॉस्फियर मीन्स वातावरण. द इन्व्हलप ऑफ गॅसेस सराउंडिंग्स ऑफ द अर्थ इज नोन ॲज ॲटमॉस्फियर मीन्स हवेने व्यापलेल्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. आणि देन नेक्स्ट स्टुडंट्स ॲटमॉस्फियर, हायड्रोस्फियर अँड लिथोस्फियर ऑल टुगेदर आर कॉल्ड बायोस्फियर. म्हणजे वातावरण, जलावरण आणि शिलावरणाचं मिळून जे तयार होतं त्या आवरणाला जीवावरण असे म्हणतात, बायोस्फियर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की जमीन आणि जमिनीखालचा जो भाग आहे त्याला लिथोस्फियर म्हणतात, पाण्यानं व्यापलेल्या भागाला हायड्रोस्फियर म्हणतात, हवेनं व्यापलेल्या भागाला वातावरण म्हणतात. ह्या तिन्हीचं मिळून जे तयार होतं त्याला बायोस्फियर असे म्हणतात, म्हणजे जे जीवावरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्व इन दिस पिक्चर. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड ॲन्सर द क्वेश्चन. शेजारी दिलेलं जे चित्र आहे याचं निरीक्षण करा व ह्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता पहिला प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो वेअर डू वी सी द बर्ड्स. आपण या चित्रामध्ये पक्षी कुठे आहेत? आता पक्षी या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसत म्हणजे ते ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत. वेअर इज द काऊ ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नवीन शब्द आहे. ग्रेझिंग म्हणजे चरणे, म्हणजे गायी कोठे चरत आहेत तर या ठिकाणी ह्या तुम्हाला जमिनीवर चरताना दिसत ऑन द लँड. काऊज ग्रेझिंग ऑन लँड. लोकेट द ट्रीज अँड द रोड. मग या ठिकाणी रस्ता, झाडे कुठे आहेत तर ऑन द लँड आहेत, म्हणजे ह्या जमिनीवर आहेत. दे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टुडंट्स वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो. मग नदी कोठे वाहत आहे तर ती नदी जी आहे ते या ठिकाणी जमिनीवर वाहत आहे आणि तिचा जो फ्लो आहे तो हा अप कडून कुठं आहे, डाऊनकडं आहे, म्हणजे वरून तो खालच्या दिशेनं म्हणजे चढाकडून उताराकडं तो वाहत आहे. देन नेक्स्ट वेअर इज द एरोप्लेन. एरोप्लेन तुम्हाला कुठं दिसत आहे? या ठिकाणी एरोप्लेन आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ही एरोप्लेन कुठं आहे? ॲटमॉस्फियर वातावरणामध्ये आहे, हवेच्या आवरणामध्ये आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन वेअर आर द फिश सीन. तुम्हाला मासे कुठं दिसत आहेत तर ते इन द हायड्रोस्फियर, इन द वॉटर ह्या जलावरणामध्ये तुम्हाला दिसत आहेत. अँड ऑन व्हॉट इज द सेल बोट फ्लोटिंग. होडी कशावर तरंगत आहे तर ती
पाण्यावर तरंगत आहे, ऑन द वॉटर. अशा प्रकारे ह्या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला ह्या प्रश्नाचं 7 प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. देन नेक्स्ट स्टुडंट्स, फर्स्ट पॉईंट इन दिस लेसन, नॅचरल रिसोर्सेस. व्हॉट इज मीन बाय नॅचरल रिसोर्सेस? नैसर्गिक संसाधने आपण कशाला म्हणतो? तर फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन, द फॅक्टर्स लाईक एअर, वॉटर, सॉईल, प्लांट अँड ॲनिमल्स are found in nature, they are called natural resources. Then next, or definition of natural resources, air, water and land are the factors important for surroundings the living world on the earth and for fulfilling their basic needs, they are called natural resources. So friends, means पृथ्वीवर सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो नॅचरल रिसोर्सेस म्हणजे तुम्हाला कळालं का? डबल एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. द फॅक्टर्स लाईक एअर, वॉटर, सॉईल, प्लांट्स अँड ॲनिमल्स आर फाउंड इन नेचर, दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. त्याचबरोबर जे घटक आहेत, हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, वनस्पती असतील, प्राणी असतील हे नेचरमध्ये सापडतात, म्हणून त्यांनासुद्धा नॅचरल रिसोर्सेस असे म्हणतात, म्हणजे नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. दुसरी डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर द सस्टेनिंग the living world on the earth and for fulfilling their basic needs, they are called natural resources. So friends, in detail about the natural resources, you can see that some things in the pictures are in water, some on land and some in the sky, that is in the air. So friends, यावरून तुम्हाला असे लक्षात येतं की आकृतीतील काही घटक जे आहेत ते काही आकाशात आहेत, पक्षी असतील, विमान असेल हे आकाशामध्ये आहेत. त्याचबरोबर काही घटक पाण्यात आहेत, मासे असतील, आणखी जलचर प्राणी असतील. त्याचबरोबर काही घटक हे जमिनीवर आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याची माहिती सांगता येईल. Thus all things on the earth are associated with air, water and land. Air, water and land are called the earth's atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. So friends, पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. नवीन ज्यावेळेस आपण घटक शिकत असतो त्यावेळेस त्याच्यात बेसिक आपल्याला येणं गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, हवेचे आवरणाला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो, पाण्याच्या आवरणाला हायड्रोस्फिअर म्हणतो, आणि जे जमिनीचं आवरण आहे त्याला लिथोस्फिअर असं म्हणतो. आणि हे सगळे कुठं आहेत? असोसिएटेड, म्हणजे जे संबंधित आहेत. अशा प्रकारे ज्यावेळेस मग ह्या गोष्टीचा अभ्यास करतो त्यावेळेस हवा, पाणी, जमीन यांच्याशी संबंधित ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. मग अशा प्रकारे शिलावरण, जलावरण आणि वातावरण ह्या संबंधित सगळ्या ज्या जीवसृष्टी आहेत ह्या सगळ्या जीवसृष्टीतील घटक या तिन्ही स्पिअर ऑफ अर्थमध्ये असतात. दे नेक्स्ट स्टुडंट, मोरेवर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय मीन्स व्यापणे. दीज 3 स्पिअर्स या ठिकाणी आता नवीन शब्द आपण मगाशीच बघितलेला आहे, आवरण ऑफ द अर्थ. These living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. या ठिकाणी बायोस्फिअरची आपल्याला डेफिनेशन सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितले? लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर विच दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड द बायोस्फिअर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस हे सजीव आणि त्यांनी व्यापलेला जे शिलावरण, जलावरण आणि वातावरणाच्या भागास जीववर्ण असे म्हणतात. अगोदरच तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर यांचं तिन्हीचं मिळून काय होतं विद्यार्थी मित्रांनो? बायोस्फिअर होतं, म्हणजे जीवावरण होतं. दे नेक्स्ट स्टुडंट, दीज स्पिअर्स हॅव फॉर्मड ऑन द अर्थ नॅचरली. वी हॅव लर्न्ड ऑल दिस इन दिस प्रिव्हियस स्टँडर्ड. याच्या बाबतीत आपण
हे जे स्पियर्स आहेत, आवरण आहेत, हे गेल्या वर्षी 5वीला आपण शिकलेलो आहोत. मग ही जे पृथ्वीची आवरणे आहेत, मग ही जी सर्व कशी निर्माण झालेली आहेत हे मागील इयत्तेमध्ये आपण पाहिलेले आहेत. मग हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या कशा घडतात आणि हे नॅचरल संसाधने कोणती कोणती आहेत ते आपल्याला 1 बाय 1 पाहायचे आहेत. सो नेक्स्ट, द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स the earth. The surface of the earth comprises water and the land, that is the hydrosphere and lithosphere. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असं सांगता येईल, पृथ्वीच्या सभोवताली जो वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे, मग पृथ्वीचा पृष्ठभागावर पाणी आहे, त्याचबरोबर जमीन आहे म्हणजे पाण्याचं आवरण आहे, आणि दगडाचं आवरण आहे म्हणजे शिलाचं आवरण आहे. हे जे सर्व पृथ्वीचा सभोवतालचं जे वातावरण आहे ते हवा, पाणी आणि जमीन ह्या तिन्ही गोष्टीचं बनलेलं आहे. मग याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ऑफ हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. या ठिकाणी मग पृथ्वीचं ज्यावेळेस आपण वर्णन करतो त्यावेळेस ह्या पृथ्वीच्या एकूण भागापैकी जलावरणाचा भाग हा शिलावरणाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. हा आपल्याला या ठिकाणी ह्या फिगरच्या सहाय्याने आपल्याला पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो, शोज द प्रोपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस. मग जे आपल्या पृथ्वीचा सरफेस आहे, सरफेस म्हणजे पृष्ठभाग, हा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे ह्याच्यामध्ये 71% पाणी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि 29% जमीन आहे. आणि या सगळ्या जमिनीवर आपण सर्व सजीव राहतो. आणि ह्या सगळ्या 71% भाग जो काय आहे हा पाण्याचा आहे. ज्यावेळेस आपण पृथ्वी गोलचा अभ्यास करतो त्यावेळेस हे सर्व आपल्याला निळं दिसतं. हे निळं जो भाग आहे सगळा 71% भाग हा पाण्याचा आहे. हा जो बाकीचा भाग दिसतो तो काय आहे, लँड आहे, जमीन आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपलं जी पृथ्वीची जी सरफेस आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त काय आहे, पाणी आहे. आणि ती पाणी किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 71% अँड लँड 29%. वी ऑल्सो लुक अपॉन these natural components in solid, liquid and gaseous form as resources. In other words, we use them to fulfill our environment. Let us now study all these 3 components in detail. Components means घटक. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस स्थायू जल आणि वायू म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकाकडे आपण संसाधने म्हणूनही पाहतो. हे आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतात, म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आता आपण या 3ही घटकांचा एकदम सविस्तर इन डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे. डिटेल म्हणजे सविस्तर. अशा प्रकारे आपल्याला याचा इन डिटेल अभ्यास करावयाचा आहे. सो फ्रेंड्स, पॉईंट्स टू रिमेंबर. आपण काय काय बघितलं, कोणकोणते पॉईंट्स बघितले, जरा रिवायविंग करू. मागच्या पेजवर आपण पाहिलं नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय. तर द फॅक्टर्स लाईक एअर, वॉटर, सॉईल, प्लांट्स अँड ॲनिमल्स आर फाउंड इन नेचर. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. देन नॅचरल रिसोर्सेस इन्क्लूड्स लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. नैसर्गिक जी संसाधने आहेत त्याच्यामध्ये सजीव आणि निर्जीवांचा समावेश होतो. ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. जमिनीवरच्या जेवढ्या, पृथ्वी तलावरच्या जेवढ्या काही ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या असोसिएटेड, संलग्न आहेत. कशाशी संबंधित आहेत, हवा, पाणी आणि जमिनीशी. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. मग हवा असेल, पाणी असेल, लँड असेल, ह्या सर्वांना पृथ्वीचं आवरण असेल. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत, हायड्रोस्फिअरमध्ये आहेत, लिथोस्फिअरमध्ये आहेत. हे रिस्पेक्टिव्हली आपल्याला सांगता येईल. म्हणजे एअर जे आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, त्याचबरोबर वॉटर अँड लँड जे आहे ते सर्व हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअरमध्ये आहे, असं आपल्याला क्रमाने सांगता येईल. वी नेव्हर प्रोड्यूस दीज नॅचरल रिसोर्सेस बाय एनी मेथड ॲट आवर होम. हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, एअर असेल, वॉटर असेल, त्याचबरोबर लँड असेल, ही आपण आपल्या घरी अजिबात कोणत्याच पद्धतीनं तयार करू शकत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्पियर्स ऑफ द अर्थ कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. फर्स्ट ऑफ ऑल
कॅन यू रिकॉल व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर? आपल्याला या ठिकाणी जे वातावरणाचे 5 थर आहेत हे 5 थर आपल्याला विचारलेले आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या वेळेस बघितलं होतं, ज्यावेळेस हे ट्रोपोस्फिअर असेल, त्याचबरोबर स्ट्रॅटोस्फिअर असेल, त्याचबरोबर आयनोस्फिअर असेल, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एक्सोस्फिअर असेल, अशा प्रकारचे जे थर आहेत ते आपण बघितलं होतं. तपांबर, बाह्यांबर, आयनांबर, मध्यांबर हे जे पृथ्वीचे थर आहेत हे सर्व थर आपण गेल्या वेळेस 5वीच्या पुस्तकामध्ये आपण पाहिले होते. तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज एअर. एअर मीन्स हवा. सो इन डिटेल वी एक्सप्लेन the air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases: nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particles. The troposphere, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे, हा जो ट्रॅपोस्फिअर आहे, तो ज्यावेळेस आपण तपांबरामध्ये ज्यावेळेस आपण बघितलं होतं गेल्या वेळेस, त्यावेळेस तपांबराचा जो 80% जो भाग आहे तो हा भाग याच्यामध्ये वायू असतो. हे गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं इन डिटेल. इन द इयर पृथ्वी सभोवतालची असणारी जे वातावरणातला जो हवेचा भाग आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्यानं नायट्रोजन असतं, ऑक्सिजन असतं, कार्बन डायऑक्साईड असतं. त्याचबरोबर जे 6 निष्क्रिय वायू आहेत, हे निष्क्रिय वायू हे सर्व हवेमध्ये असतात. म्हणून हवेला मिक्सचर ऑफ नंबर ऑफ गॅसेस असं म्हणतात. म्हणजे हवा ही अनेक वायूचं मिश्रण आहे, कारण हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि 6 इनर्ट गॅसेस असतात. हे जे 6 इनर्ट गॅसेस कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? हे जे नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन, त्याचबरोबर ऑर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन असे हे वायू आहेत. हे सर्व आपल्या हवेमधले काय आहेत? घटक आहेत. बाकीचे हे सर्व वायू आहेत, ते आपल्याला डिटेल आपल्याला नंतर पाहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्या हवेमध्ये हे नायट्रोजन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, पाण्याची वाफ असेल, धुलीकण असेल, या सर्वांचा समावेश आपल्या ह्या हवेमध्ये होते. फक्त हवेमध्ये काय ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड असते का? अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजनाबरोबर नायट्रोजन, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड असतं, सल्फर डायऑक्साईड असतं, पाण्याची वाफ असते, धुलीकण असतात. या सर्वांचा समावेश आपल्या ह्या हवेमध्ये होतो. जे ट्रोपोस्फिअर आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर. हे जे आपण लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर गेल्या वेळेस बघितलं होतं, ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर. तो हवेतील एकूण वायूच्या जवळजवळ सुमारे 80% वायू हे कुठं असतात? तपांबरेमध्ये असतात. म्हणजे जमिनीच्या वर आपण जवळजवळ 50 किलोमीटरपर्यंत वर जो भाग असतो त्याच्यामध्ये 80% काय असते विद्यार्थी मित्रांनो? हवा असते. तर पुढचा जो लेयर आहे तो लेयर आता बघा, आपण नंतरचा भाग बघू. ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द इयर वाईल द प्रोपोर्शन इज अबाउट 19 इन द स्ट्रॅटोस्फिअर. फर्दर इन द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर द प्रोपोर्शन ऑफ द mass of gases goes on decreasing. Gases are not found in the exosphere and beyond. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकूण हवेच्या सुमारे 80% भाग हा कुठं असतो? ट्रोपोस्फिअरमध्ये असतो, तपांबरामध्ये असतो. देन न्यू वर्ड आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे स्ट्रॅटोस्फिअर हवेचा राहिलेला जो भाग आहे 19% हा विद्यार्थी मित्रांनो स्थितांबरामध्ये असतो. आणि जो पुढचा जो भाग आहे मेसोस्फिअर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दलांबर. आणि आयनोस्फिअर हा जो भाग आहे त्याला आयनांबर असे म्हणतात. आणि जो पुढचा जो भाग आहे 5वा थर आहे त्याला एक्सोस्फिअर असे म्हणतात. म्हणजे जे बाह्यांबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसलीच हवा राहत नाही. हे जे 1% जो भाग राहिलेला आहे म्हणजे दलांबर, आयनांबरमध्ये वायूचं प्रमाण हे एकदम कमी होत जातं. कारण 80% भाग हा कुठं असतो हवेचा? ट्रोपोस्फिअरमध्ये असतो, तपांबरामध्ये. 19% स्थितांबरामध्ये असतो. आणि राहिलेला जो 1% आहे तो हळूहळू कमी होत जात. मेसोस्फिअर म्हणजे दलांबर आणि आयनोस्फिअर म्हणजे आयनांबर. आणि जो राहिलेला पुढचा जो भाग आहे बाह्यांबर, याच्यामध्ये पुढं वायू अजिबात
वायू आढळत नाहीत. फक्त 1% जो भाग आहे तो हा मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअरमध्ये राहतो आणि एक्सोस्फिअरमध्ये शेवटचा जो बाह्यांबर आहे याच्यामध्ये अजिबात हवा आढळत नाही. म्हणून जसजसं आपण डोंगरावर जाऊ वर 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 गेल्यानंतर आपल्याला लवकर दम लागतो. का? कारण त्या ठिकाणी ऑक्सिजनचं म्हणजे हवेचं प्रमाण हे विरळ विरळ होतं जातं. देन नेक्स्ट यू कॅन सी दॅट द एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इट अ चीफ कॉन्स्टिट्यूट of the Earth's atmosphere. Beside these gases, air also contains water vapor and dust particles. The amount of the gases in the air is the greatest near the surface and decreases as we go higher and higher from the surface. That air is become rare at a higher altitude. Rare म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विरळ विरळ होत जाणे. मग अशा प्रकारे तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वीभोवताली असलेले जे अनेक वायूचं मिश्रण आहे आणि वातावरणाचा एक जो प्रमुख घटक म्हणजे जो हवा आहे, या वायूबरोबरच त्याच्यामध्ये धुलीकण असतात, पाण्याची वाफ असते, त्यालाच आपण बाष्प असे म्हणतो, यांचासुद्धा समावेश हवेमध्ये होतो. हवेतील जे वायूचे प्रमाण आहे हे जमिनीच्या जवळ जास्त असतं आणि जसजसं आपण जमिनीपासून वर 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 जाऊ तसतसं हवेचं प्रमाण हे कमी 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 होत जातं. म्हणजे रिअर अँड अल्टिट्यूड म्हणजे कमी 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 होतं जाणे, दुर्मिळ होत जाणे, विरळ होत जाणे. द प्रोपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ऑफ द एअर अँड सम ऑफ द एअर युजेस आर गिवन हिअर. या ठिकाणी खाली हवेतील जे घटकाचे प्रमाण आहे हे काही त्याचे उपयोग आहेत ते खाली दिलेले आहे. त्याच्या अगोदर प्रोपोर्शन ऑफ द एअर गॅसेस इन द एअर. विद्यार्थी मित्रांनो प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर मीन्स या ठिकाणी आपल्याला हवेतील जे विविध घटकांचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हेरियस म्हणजे विविध आणि जे हवेमध्ये असणारे जे विविध जे घटक आहेत वेगवेगळे जे आता सांगितले वायू आहे त्यांचं प्रोपोर्शन दिलेलं आहे. प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण. मग याच्यामध्ये तुम्हाला मगाशी ज्यावेळेस आपण अगोदरची आकृती बघितली होती त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तो जो मॅप होता तो मॅप आपली सगळ्या अख्ख्या पृथ्वीचा होता. त्याच्यामध्ये 71% जमीन आणि 29% काय होतं लँड होती. आता हे जे प्रोपोर्शन दाखवलं ते हवेचं दाखवलं आहे. हवा कशी असते आपल्या वातावरणामध्ये, त्याच्यात कोणकोणते वायू असतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन असतं आणि ह्या नायट्रोजनचा उपयोग काय असतो ते थोड्या वेळानं आपण पाहू. पण सगळ्यात जास्त प्रमाण हवेत कशाचं आहे नायट्रोजनचा आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजन. तो आपल्याला प्राणवायू असतो, त्याशिवाय आपण जगू शकत नाहीत. ज्या वनस्पती आहेत त्या कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेताना ऑक्सिजन आपल्याला बाहेर सोडतात. तो हवेमध्ये किती आहे 21% आहे. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे ऑर्गॉन 0.9% आहे. त्याचबरोबर अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द एअर म्हणजे हे ऑर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन हे जे हवेतले घटक आहेत ते 0.07 आहेत. 0.07% त्याचं घटक आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. देन कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण फक्त विद्यार्थी मित्रांनो हवेमध्ये 0.03% एवढं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. अशा प्रकारे प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर हवेतील विविध घटकाचे प्रमाण आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट या पाठातला आहे विद्यार्थी मित्रांनो सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. जे हवेतील वायूचे काही जे उपयोग आहेत हे आपल्याला पाठ करणं खूप गरजेचं आहे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये. त्याचबरोबर हा जो पाठ संपला नंतर धड्याखाली जे प्रश्न विचारतात हे जे भरपूर प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला पाठच असणं गरजेचं आहे. तर फर्स्ट जो गॅसेस आहे इन द एअर तो आहे नायट्रोजन. सर्वात जास्त प्रमाण आहे विद्यार्थी मित्रांनो किती आहे 78%. तर त्याचे काय उपयोग आहेत ते आपण पाहू. हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ द अमोनिया अँड द एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ. विद्यार्थी मित्रांनो सजीवांना आवश्यक असणारे जे प्रथिने आहेत मीन्स प्रोटीन्स, नेसेसरी म्हणजे आवश्यक, ते सर्व प्रोटीन्स मिळण्यास नायट्रोजन मदत करतो. जेवढे सगळे सजीव आहेत मग वनस्पती असो किंवा प्राणी असो हे जेवढे सजीव आहेत हे सर्व सजीवांना प्रथिने मिळवण्यास मदत करतो. देन नेक्स्ट स्टुडंट्स अमोनिया अँड एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स म्हणजे अमोनिया निर्मिती करण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. त्याचबरोबर जे खाद्यपदार्थ आहेत हवाबंद ठेवण्यासाठी हा नायट्रोजन वायू उपयोगात येतो. जेवढे एअर टाईट पॅकेजिंग आहेत
जे फूड स्टफ्स आहेत आपण बाजारामध्ये घेतो, हवाबंद डबे असतील किंवा हवाबंद पुडे असतील, त्याच्यामध्ये कोणता वायू असतो विद्यार्थी मित्रांनो? नायट्रोजन असतो. देन नेक्स्ट, ऑक्सिजन नेसेसरी फॉर रिस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर अ कंबशन. सजीवांना श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. देन नेक्स्ट स्टुडंट्स, कार्बन डायऑक्साईड मीन्स तुम्हाला माहिती आहे सर्वांना, त्याला आपण CO2 असं म्हणतो. कार्बन डायऑक्साईड याचा उपयोग प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग दिअर फूड युज्ड इन अ फायर एक्सटिंग्विशर्स. फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे अग्निशामक. ज्या नळकांड्या असतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. त्याचबरोबर अन्न तयार करण्यासाठी वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. आपण सोडलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे किंवा वातावरणामध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याचा उपयोग वनस्पती अन्न निर्मितीसाठी करतात. आणि त्याचबरोबर आग विझवण्यासाठी जे फायर एक्सटिंग्विशर्स असतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. पुढचा गॅसेस आहे विद्यार्थी मित्रांनो ऑर्गॉन. ऑर्गॉनचा काय यूज आहे? युज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब्स. जे विजेचे बल्ब आहेत त्याच्यामध्ये ऑर्गॉनचा वापर केला जातो. जे आपल्या घरामध्ये बल्ब आहेत याच्यामध्ये ऑर्गॉनचा वापर केला जातो. देन नेक्स्ट, हेलियम युज्ड फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. मीन्स कमी तापमान मिळवण्यासाठी. युज्ड फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर मीन्स कमी तापमान मिळवण्यासाठी हेलियमचा वापर केला जातो. देन जे ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स मीन्स विनापंख्याचे जे इंजिनावर चालणाऱ्या ज्या विमानं आहेत, जे विनापंखा, ज्यांना पंखा नाही असे इंजिनावर चालणारे जे विमान आहेत त्याच्यासाठी हेलियम या वायूचा वापर केला जातो. नेक्स्ट गॅस इज निऑन युज्ड इन अ डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर अ स्ट्रीट लाईटनिंग. मीन्स जे जाहिरातीसाठी जे बल्ब लावलेले असतात त्याच्यासाठी निऑनचा वापर केला जातो. त्याचबरोबर रस्त्यावरचे जे दिवे असतात याच्यामध्ये निऑनचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, जे डेकोरेटिव्ह लाईट्स असतात, सजावटीसाठी जे बल्ब लावतो त्याच्यामध्ये निऑन असतं. त्याचबरोबर जे स्ट्रीट लाईटनिंग आहे, स्ट्रीट म्हणजे पथदिवे किंवा रस्ता, याच्यामध्ये निऑन या गॅसचा वापर केला जातो. देन नेक्स्ट, क्रिप्टॉन या वायूचा उपयोग युज्ड इन अ फ्लोरोसेंट ट्यूब्स. फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर केला जातो. फ्लोरोसेंट ट्यूब्स म्हणजे काय? आपल्या घरामध्ये जी ट्यूब असते विद्यार्थी मित्रांनो लाईट, त्याला आपण फ्लोरोसेंटच्या ट्यूब असं आपण म्हणतो. पुन्हा नेक्स्ट वायू आहे झेनॉन युज्ड इन अ फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये या झेनॉनचा वापर केला जातो, झेनॉन वायूचा वापर केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सगळे जे गॅसेस आहेत यांचा उपयोग आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज रिमेंबर द लिव्हिंग वर्ल्ड on the earth is sustained due to the balance between various gases and other constituents of air. The atmosphere is a very important filter. It allows the light and heat of the sun to reach the earth, which is necessary for the life, but it prevents the harmful elements from reaching the earth. It is in the atmosphere that fog, clouds, snow and rain are produced. Means हवेतील जेवढे विविध घटक आणि इतर घटक आहेत यांच्या समतोलामुळं पृथ्वीवरची जीवसृष्टी टिकून आहे. विद्यार्थी मित्रांनो, द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेनड म्हणजे टिकणे, ड्यू टू द बॅलेन्स म्हणजे याच्यामध्ये असणारं जे संतुलन आहे कशातलं, हे जे गॅसेस अँड अदर कन्स्टिट्युएंट ऑफ द एअर, हवेतले जेवढे इतर घटक आणि हवा आहे यांच्यातलं जे समतोल आहे याच्यामुळे पृथ्वी तलावरचे जे जीवसृष्टी आहेत, सजीव आहेत, हे सर्व टिकून आहेत. त्याचबरोबर द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. इट अलाउज द लाईट अँड द हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ. मीन्स जे जीवन आवश्यकासाठी, आपल्या जीवनासाठी जे आवश्यक असणारे सूर्यप्रकाश आहे, उष्णता आहे, हे पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच अन्य जे घातक घटक आहेत यांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बट इट प्रिव्हेंट द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. म्हणजे पृथ्वीवर येणारे जे हार्मफुल एलिमेंट्स आहेत, घातक जे घटक आहेत, ते सर्व आपल्यापर्यंत पोहोचवून देण्याचं काम हे सगळं पृथ्वीचं आवरण करतं. याच्यामध्ये सूर्यापासून निघणारे जे अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत, जे अतिनील किरणं आहेत, ते रोखण्यासाठी ओझोनचा थर मदत करतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इट इज द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो अँड रेन आर प्रोड्युस्ड. याच्यामध्ये धुके असतील,
विद्यार्थी मित्रांनो, फॉग म्हणजे धुके, क्लाउड जे ढग आहेत, त्याचबरोबर स्नो म्हणजे हिम किंवा बर्फ असेल, किंवा रेन म्हणजे पाऊस, ह्याच्यामुळंच हे सर्व हे वातावरण जे आहे ह्याच्यामध्येच ह्या सर्वांची निर्मिती होते. मग धुके असेल, ढग असतील, त्याचबरोबर बर्फ असेल किंवा रेन असेल, ही सर्वांची निर्मिती कुठं होते विद्यार्थी मित्रांनो? ही ॲटमॉस्फिअरमध्ये होते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा पाठ आहे. फक्त काळजीपूर्वक आपण ह्याचं वाचन आणि काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यानंतरचा भाग आपण लागलीचं पाहू. सो फ्रेंड्स, नेक्स्ट पॉइंट, ऑब्झर्व अँड डिस्कस. फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन, व्हॉट इज द सिमिलरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. खाली दिलेले जे चित्र आहे त्याच्यामध्ये साम्य काय आहे? सिमिलरिटी म्हणजे साम्य, सारखेपणा काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल, इन दिस पिक्चर 3 पिक्चर्स आर सेम इन one region. They are air pollution involved in this picture. या सर्व घटकामध्ये हवेचं प्रदूषण होत आहे हे आपल्याला पाहता येईल. हे जे चित्र आहे हे विद्यार्थी मित्रांनो फॅक्टरी, कारखान्याचं दिसतंय. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हवेचं प्रदूषण होताना दिसतंय. हा जो पुढचा घटक आहे तो हा या गाडीतून निघणारा धूर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. अँड देन या ठिकाणी वणवा आहे, फॉरेस्ट फायर आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. अशा प्रकारे तिन्ही चित्र आहेत ते काय आहेत? एअर पोल्युशनशी रिलेटेड आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून कळालं असेल की आपला जो पुढचा भाग आहे हा कशाशी संबंधित आहे? एअर पोल्युशनशी संबंधित आहे. अगोदर एअरशी आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या. आता एअर पोल्युशन, हवेला घातक असणारे जे घटक आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. All the above picture shows a large scale emission of a smoke through the different agencies. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituent of air. This is called the air pollution. All the above pictures, सर्व वरील चित्रामध्ये धुरांचे उत्सर्जन होताना दिसते. इमिशन म्हणजे उत्सर्जन, बाहेर पडणे. अशा प्रकारे हा जो धूर आहे हा this smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituent of air. This is called air pollution. अशा प्रकारे हा जो याच्यातून निघणारा जो धूर आहे हा सर्व धूर वातावरणात मिसळतो, वातावरणातील हवेत मिसळतो. त्यामुळे हवेतील घटकांचा जो समतोल आहे हा सगळा समतोल बिघडतो विद्यार्थी मित्रांनो. डिस्टर्बिंग द बॅलेन्स बिटवीन द कन्स्टिट्युएंट ऑफ एअर, त्यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला व्याख्या सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर, डिस्टर्बिंग द बॅलेन्स बिटवीन द कन्स्टिट्युएंट ऑफ एअर. दिस इज कॉल्ड द एअर पोल्युशन. म्हणजे ज्यावेळेस हवेतील घटकांचा समतोल बिघडतो यालाच एअर पोल्युशन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. जे डिस्टर्बिंग होतं, हवेचं जे घटकातलं डिस्टर्बिंग होतं त्यालाच आपण एअर पोल्युशन असं म्हणतो. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युल्स इन अ व्हेकल्स अँड इन अ बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू अ इनकम्प्लीट कंबशन म्हणजे ज्वलन, कंबशन ऑफ फ्युल्स लाईक द वूड अँड कोल. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. इन्क्रीजिंग म्हणजे वाढणे. एअर पोल्युशन मीन्स हवेचं प्रदूषण. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल की वाहने असतील, मोठमोठे उद्योगधंदे असतील, हे जे ह्याच्यामधून निघणारे जे हार्मफुल गॅसेस आहेत हे डायरेक्ट वातावरणामध्ये मिसळतात. त्याच्यामुळे हवा ही प्रदूषित होते विद्यार्थी मित्रांनो. हार्मफुल गॅसेस म्हणजे अपायकारक वायू आर गिवन आउट थ्रू द कंबशन ऑफ फ्युल्स. म्हणजे कंबशन म्हणजे ज्वलन आणि फ्युल्स म्हणजे इंधन. हे वाहनातून, व्हेकल्स म्हणजे वाहनातून निघणारा धूर असेल. बिग इंडस्ट्रीज म्हणजे मोठे कारखाने. अँड ऑल्सो थ्रू द इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्यूल लाईक अ वूड अँड कोल. म्हणजे हे जे लाकूड असेल, कोळसा असेल यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून, अपूर्ण जळालं की त्याच्यातून धूर निघतो. लाकूड जर अर्ध जळालं तर त्याच्यातून काय निघतो? धूर निघतो. आणि तो धूर हवेमध्ये मिसळतो. म्हणून ह्याच्यामधून वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होते. अशा प्रकारे हे दिवसेंदिवस फॅक्टरी असेल, वाहनं असेल, इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युल्स असेल, याच्यामुळं दिवसेंदिवस
वातावरणाचं प्रदूषण काय होत आहे, वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, हार्मफुल सबस्टन्सेस रिलेटेड इन द एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युल्स मीन्स इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणते आहेत. हार्मफुल सबस्टन्सेस म्हणजे घातक घटक, रिलीज्ड इन एअर कंबशन ऑफ फ्युल्स म्हणजे इंधनाच्या ज्वलनातून हवेमध्ये सोडले जाणारे घटक कोणकोणते आहेत. पहिला घटक आहे इंधन जाळलं. कोणतं बी इंधन जाळा, ते इंधन जाळल्यानंतर त्याच्यातून नायट्रोजन डायऑक्साईड येतं, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, कार्बन मोनॉक्साईड पडतो, सल्फर डायऑक्साईड पडतो, सूट म्हणजे काजळी. हे जे सर्व घटक आहेत हे सर्व इंधनाच्या ज्वलनातून हवेत सोडले जातात आणि हवा बाहेर सोडली जाते. ज्यावेळेस मग हे अशा प्रकारचे जे गॅसेस आहेत हे ज्यावेळेस वातावरणात मिसळतात त्यावेळेस तेच आपण श्वसनातून आपल्या शरीरामध्ये घेतात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असं एअर पोल्युशन होऊ नये म्हणून आपण काय केलं गेलं पाहिजे, रिमेडियल फॉर एअर पोल्युशन. तर आपण द हार्मफुल गॅसेस फ्रॉम द फॅक्टरीज शुड बी रिलीज्ड ॲज अ हाय थ्रू द चिमनी. जी कारखान्याची जी चिमणी आहे ही एकदम जास्तीत जास्त वर असली पाहिजे, त्याच्यामुळं हवेचं प्रदूषण होणार नाही. दुसरा मेजर आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, द नंबर ऑफ प्रायव्हेट व्हेकल शुड बी रिड्युस्ड अँड यूज द पब्लिक ट्रान्सपोर्ट. हे जे सगळे हे अशा प्रकारचे स्वतः वाहन आहेत ते कमी करून बाहेर प्रवास करत असताना आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे, सार्वजनिक वाहनाचा वापर आपण केला गेला पाहिजे, वैयक्तिक वाहनाचा वापर आपण कमी केला गेला पाहिजे. देन यूज द फ्युल्स लाईक अ CNG रॅदर दॅन पेट्रोल अँड डिझेल इन द व्हेकल्स. ह्या जे सर्व वाहनं आहेत ह्या वाहनामध्ये आपण पेट्रोल डिझेलच्या ऐवजी CNG मीन्स कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा वापर केला गेला पाहिजे. डू नॉट अलाउ द बर्निंग ऑफ प्लास्टिक अँड रबर्स. वातावरणामध्ये जे प्लास्टिक असेल, रबर असेल ते अजिबात जाळायचं नाही. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सूट अशा प्रकारचे घातक घटकं हे हवेमध्ये मिसळतात. अँड देन नेक्स्ट, प्रिव्हेंट द कंबशन ऑफ वूड अँड द कोल ॲज अ पॉसिबल ॲज टू अवॉइड द एअर पोल्युशन. जर शक्य असेल तर आपण लाकडा, कोळसा हे जाळायचं आपण कमी केलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळं प्रदूषण होणार नाही. अशा प्रकारे हे आपला एक 5 पॉईंट हे रिमिडियल फॉर एअर पोल्युशन म्हणजे हवेचं प्रदूषण होऊ नये म्हणून आपल्याला सांगता येतील. देन नेक्स्ट पॉईंट इन दिस चॅप्टर, ओझोन लेअर द प्रोटेक्टिव्ह शेल. मगाशीच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगितलं, हा जो ओझोन लेअर आहे हा पृथ्वीचा संरक्षक कवच, द प्रोटेक्टिव्ह शेल असं त्याला म्हटलं जातं. का म्हटलं जातं, मगाशीच तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो की सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, ते तो शोषून घेतो आणि आपलं त्या किरणापासून संरक्षण करतो, म्हणून त्याला ओझोन लेअरला प्रोटेक्टिव्ह शेल, संरक्षक कवच असं म्हटलं जातं. सो इन दिस पॉईंट वी इन्फॉर्मेशन अबाउट ओझोन लेअर. सो देअर इज अ लेअर ऑफ ओझोन O3. ओझोनची जी संज्ञा आहे ती O3 आहे विद्यार्थी मित्रांनो. ओझोनला शॉर्टमध्ये O3, जसं आपण कार्बन डायऑक्साईडला CO2 लिहितात, ऑक्सिजनला O लिहितात, तसं ओझोनला O3 असं लिहिलं जातं. गॅस इन द लोअर पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर, विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो स्थितांबराचा भाग आहे त्याच्यामध्ये जो खालचा भाग आहे, वातावरणातला जो स्थितांबर आहे या थराच्या खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ओझोन O3 असतं विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे हा जो ओझोन आहे, ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सेव्हरल ऑफ लिव्हिंग थिंग्स. It is very important for a living things to have this layer of ozone at the high altitude around the earth. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. The ozone gas absorbs these. For living things, the ozone gas absorbs these rays. As a result, life on earth is protected. So friends, हा जो ओझोन जो वायू आहे तो ओझोन वायूचा जसं जीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी तो खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे ही सजीवासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. सूर्यापासून जे येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, हे अल्ट्राव्हायोलेट रेज हे आपल्यापर्यंत येऊ देतं नाही. जे हानिकारक असतात ते किरणं आपल्यापर्यंत येऊ देत नाही. जे अतिनील किरणं असतात त्याला अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणतात. ते सजीवांसाठी खूप हानिकारक असतात, अपायकारक असतात. हे किरण ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळं पृथ्वीवरील जेवढे सजीव आहेत
त्या सर्वांचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, रक्षण होतं. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. मग अशा प्रकारे हा जो ओझोनचा थर आहे तो सजीवांना डायरेक्ट उपयोगाचा नसला तरी सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण आहे तो शोषून घेतो आणि पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांचं तो रक्षण करतो. द ओझोन लेअर इज destroyed of chemical gases like carbon tetrachloride or the chlorofluorocarbons used in air conditioners and refrigerators mixed with the air. विद्यार्थी मित्रांनो, वातानुकूलित जे यंत्रे आहेत याच्यामध्ये म्हणजे फ्रीज असेल, त्याचबरोबर AC असेल, याच्यामध्ये हवा थंड करण्यासाठी जो वापरले जाणारे जे जो क्लोरोफ्लोरोकार्बन्स असेल, त्याचबरोबर कार्बन टेट्राक्लोराइड असेल, हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. विद्यार्थी मित्रांनो, जे ओझोनचा थर आहे तो आज कमी कमी होत चालला आहे. वातावरणामध्ये जास्त तापमान वाढत चाललं आहे. याचं कारण म्हणजे जे वातानुकूलित यंत्रे आहेत, रेफ्रिजरेटर्स असतील, AC असेल, यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत, हा कार्बन टेट्राक्लोराइड आहेत, हे रासायनिक वायू हवेमध्ये मिसळतात. रेफ्रिजरेटर चालू केलं की त्यातला जो वायू आहे तो हवेत मिसळतो. AC चालू केलं की त्याच्यातला जो वायू आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन्स असेल, कार्बन टेट्राक्लोराइड आहेत, ते हवेमध्ये मिसळल्यामुळं तो डायरेक्ट हा ओझोनच्या थराला घातक असणारे हे 2 वायू आहेत. त्याच्यामुळं जो ओझोनचा थर आहे हे नाश पावत चाललेला आहे. अशा प्रकारे हे ओझोन खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर सूर्याची किरण जर डायरेक्ट आपल्या अंगावर जर पडले किंवा सजीवसृष्टीवर जर पडले तर सगळ्या सजीवसृष्टीचा नाश होईल. सर्व गोष्टी सगळ्या करपून जातील. आपल्या ह्याच्यावर जी पृथ्वीतलावर जीवसृष्टी आहे टिकून राहणार नाही. त्याच्यामुळं ओझोनचा थर खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या ओझोनच्या थराचं महत्त्व पटवून देण्यासाठी महत्त्व असण्यासाठी द 16th of September is celebrated as a ozone protection day all over the world to make everyone aware of the importance of ozone. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर इन द वर्ल्ड ओझोन संरक्षण दिन मीन्स ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ओझोनचं महत्त्व आपल्याला, इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे याच्यामुळंच ओझोन लेअरला द प्रोटेक्टिव्ह शेल असं म्हटलं जातं. पुढे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, इन मेट्रोपॉलिटन सिटीज मीन्स विद्यार्थी मित्रांनो महानगरे, लाईक मुंबई, पुणे, ॲज नागपूर, बोर्ड्स आर डिस्प्लेड ॲट प्लेसेस ऑफ हायवे ट्रॅफिक टू शो द प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस कन्स्टिट्युएंट ऑफ द इयर ॲट that place. Due to these boards we can see the amount of harmful elements in the air. means विद्यार्थी मित्रांनो, जे महानगर आहेत, मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, अशा महानगरामध्ये ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये रहदारी असते, ट्रॅफिक असते, हेवी ट्रॅफिक म्हणजे रहदारी, या ठिकाणी हवेमध्ये असणारे जे घटक आहेत, विविध घटक आहेत, हे प्रमाण विशिष्ट प्रकारचे फलक, विशिष्ट प्रकारचे बोर्ड लावून त्या ठिकाणी, त्या बोर्डवर त्या ठिकाणी असणारे जे त्या हवेत जे घटक आहेत ते घटक त्या ठिकाणी दर्शविले जातात. म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, यासारख्या महानगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणारे विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकामुळे त्या ठिकाणच्या हवेतील जे घातक घटकांचे प्रमाण आहे आपल्याला त्याच्यामुळं समजतं की ह्या शहरामध्ये किती प्रमाणामध्ये घातक वायू आहे. हे त्या ठिकाणी गेलेले बोर्डवर डिजिटल बोर्ड आहेत, त्या ठिकाणी हे त्याचे आकडे दर्शवलेले असतात. त्याच्यामुळं आपल्याला समजतं की ह्या शहरामध्ये हवेमध्ये किती कोणकोणते हार्मफुल घटक आहेत. पुढे एक विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ. पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर जर हवा जर नसती तर पृथ्वीवरच्या सर्व गोष्टी ह्या नसल्याच जमा असत्या. ह्या सगळ्या गोष्टी अजिबात चालल्या नसत्या. आपल्याला ऑक्सिजन मिळालं नसतं, ऑक्सिजन नसतं मिळालं तर आपण जगला नसतात. कार्बन डायऑक्साईड जास्त झाल्यामुळं पृथ्वी तलावर वातावरण जास्त झालं असतं आणि पृथ्वीचा नाश झाला असता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हवा नसती तर पृथ्वीसुद्धा नसती. याच्यानंतरचा भाग आपण आता लगेच पाहू. वी लर्न सम इम्पॉर्टन्स पॉईंट इन दिस year
point we learn causes of air pollution and then remedial for air pollution some causes आपण आत्ताच पाहिलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, एकदम व्यवस्थित पाहायचा आहे. आपला जो व्हिडिओ आहे हा सर्व व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायचा आहे. याच्यामधल्या ज्या काही शंका असतील त्या व्हिडिओच्या खाली द्यायच्या आहेत. ते सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये आलेले सर्व प्रश्न त्यांची उत्तरं सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर मी सांगणार आहे. त्याच्यामुळं आपला जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि याचा जो पुढचा भाग आहे, जे पॉईंट्स राहिलेले आहेत, वॉटर असेल, लँड असेल, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कीप वॉचिंग.